दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबांच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे। आजपासून पुढचे 3 दिवस ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे आणि या काळात भाविकांना या उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते घ्यावं लागणार आहे। आणि म्हणूनच आपण बघतो एका बाजूला हा आपल्याला जो पडदा दिसतो या पडद्याच्या मागे रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे। दिल्लीहून आलेले 4 अधिकारी आहेत पुरातत्व विभागाचे, त्यांच्याकडून सकाळपासून या सगळ्या कामाला आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी जे काही धार्मिक विधी पार पाडावे लागतात ते देखील पार पाडण्यात आलेले आहे आणि त्यानंतर ही उत्सव मूर्ती आता मंदिराच्या थोडं बाहेर आणून ठेवण्यात आली आणि या ठिकाणी भाविकांना दर्शन आहे ते घेता येते। खरं तर या ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबांच्या मूळ मूर्तीची झीज आहे ती झालेली होती आणि त्यामुळे या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची गरज व्यक्त केली जात होती। याबाबतचा अहवाल देखील सादर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। ह्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर भाविक असतील, पुजारी असतील यांच्याकडून समाधान व्यक्त केले जाते, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये ज्योतिबांच्या मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते घेता येणार आहे। मूळ मूर्ती जशीच्या तशा स्वरूपात पुन्हा एकदा या भाविकांना, पुजाऱ्यांना पाहता येणार आहे आणि त्यामुळे समाधान देखील व्यक्त केले जाते। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस मूळ मूर्तीचं दर्शन जरी घेता येणार नसलं तरी या उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे आणि पुरातत्व विभागाने देखील आणखी काही दिवस जास्त लागले तरी ते लागू देत, मात्र ज्योतिबांची मूळ मूर्ती जी आहे ती मूळ स्वरूपात किंवा त्याचं सौंदर्य अधिक खुललं जावं अशा पद्धतीची अपेक्षा इथल्या पुजाऱ्यांची आहे, इथल्या भाविकांची आहे। आणि ही एकंदरीतच संवर्धन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही जर आम्हाला बंधनं घातली तर ती देखील आम्ही पाळू, मात्र दख्खनचा राजा ज्योतिबाची मूळ मूर्ती आणि त्याच स्वरूपात आपल्याला पाहायला मिळावे अशी अपेक्षा आता इथल्या भाविकांकडून आणि पुजाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।